नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025साठी शिपाई व हमाल या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे शपथ कोणाकडून घेतात? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, राज्यपाल। तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे, कोणतं कलम? तर 219 हे जे कलम आहे, तर या कलमानुसार उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात तर त्यांना पहा त्या राज्याचे राज्यपाल शपथ देतात। तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे राज्यपाल यांच्याकडून शपथ घेतात। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या राज्याने वन स्कूल वन IAS ही योजना सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, केरळ। तर पहा, केरळ सरकारने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू केलेली आहे, जे की गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना नागरी सेवा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देते। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, केरळ या राज्याने वन स्कूल वन IAS ही योजना सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, पुणे करार हा खालीलपैकी कोणत्या 2 नेत्यामध्ये झालेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी। तर पहा, पुणे करार केव्हा झालेला होता? तर तो सन 1932 मध्ये। कधी? सन 1932 मध्ये पुणे करार हा झालेला होता। तर पुणे करार कशामुळे झालेला होता? तर तो आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की दलितांच्या स्वातंत्र्य मतदारसंघाऐवजी त्यांना राखीव जागा देण्यात यावे, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करार हा केलेला होता। प्रश्न क्रमांक 4, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, INS अरिहंत। तर पहा, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे? तर ती INS अरिहंत ही आहे। प्रश्न क्रमांक 5, भारताचे कॅबिनेट सचिवालय हे कोणत्या अधिपत्याखाली काम करते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, पंतप्रधान। तर पहा, भारताचे जे कॅबिनेट सचिवालय आहे तर ते पहा पंतप्रधान यांच्या अधिपत्याखाली काम करते। प्रश्न क्रमांक 6, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य हे प्रथम कार्बनमुक्त राज्य झालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, हिमाचल प्रदेश। तर पहा, शाश्वत विकास आणि पर्यावरणाचे रक्षण करत हिमाचल प्रदेश हे जे राज्य आहे तर ते पहा भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य होण्याचा त्यांनी मान मिळवलेला आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 7, बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे या कोणत्या जिल्ह्यातील आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले कोणता आहे? अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यातील राहीबाई पोपेरे आहेत। तर पहा, राहीबाई पोपेरे यांना देशी बियाच्या जतनासाठी त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे या अहिल्यानगर या जिल्ह्याच्या आहेत। प्रश्न क्रमांक 8, GST विधेयकास मंजुरी देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, आसाम। तर आसाम या राज्याने पहा 2016 मध्ये, कधी? 2016 मध्ये GST विधेयकास मंजुरी दिलेली होती। तर आसाम हे राज्य GST विधेयकास मंजुरी देणारे भारतातील ते पहिले राज्य आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता वायू हा पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सल्फर डायऑक्साईड. तर पहा सल्फर डायऑक्साईड हा जो वायू आहे तर ते पहा पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10 रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 मदर टेरेसा. तर मदर टेरेसा यांना पहा सन 1962 कधी सन 1962 रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा मिळालेला होता. तर रॅमन मॅग्सेसे पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली आहे तर ती सन 1957 कधी सन 1957 रॅमन मॅग्सेसे पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला मदर टेरेसा आहेत. प्रश्न क्रमांक 11 चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 रौलेट कायदा. तर रौलेट कायदा केव्हाचा आहे तर तो सन 1919चा रौलेट हा कायदा आहे. तर रौलेट कायद्याला पहा काळा कायदा म्हणून ओळखला जातो. काय काळा कायदा म्हणून रौलेट या कायद्याला ओळखले जाते. तर रौलेट कायद्याचा निषेध करताना जालियनवाला बाग हत्याकांड हे घडलेले होते. तर जालियनवाला बाग हत्याकांड हे केव्हा घडलेले होते तर ते 13 एप्रिल 1919 13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग हत्याकांड हे अमृतसर या ठिकाणी घडलेले होते. तर या प्रश्नाचं उत्तर हे पहा ऑप्शन क्रमांक 1 चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला रौलट कायदा या कायद्यान्वये मिळालेले होते. प्रश्न क्रमांक 12 भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? म्हणजेच RBIची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 1 एप्रिल 1935. तर पहा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1 एप्रिल 1935 झालेली होती. तर ही जी स्थापना आहे तर ती पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 करण्यात आलेली होती. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची सर्वात प्रथम सुरुवात झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सांगली. तर पहा रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर ते वि. स. पांगे यांना. कोणाला? वि. स. पांगे म्हणजेच विठ्ठल सखाराम पांगे. तर पहा पांगे या समितीने सन 1972 कधी सन 1972 सांगली जिल्ह्यामध्ये विठ्ठल सखाराम पांगे यांच्या पुढाकाराने ही योजना सुरुवात करण्यात आलेली होती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेची सर्वात प्रथम सुरुवात ही झालेली होती. प्रश्न क्रमांक 14 RTI अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 2005. तर पहा RTI हा जो अधिनियम आहे तर तो पहा 15 जून कधी 15 जून 2005 पारित झाला होता. 15 जून 2005 पारित झाला होता आणि तो लागू केव्हा झालेला होता तर तो 12 ऑक्टोबर 2005 तो लागू करण्यात आलेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15 आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 विश्वास एकता बलिदान. तर पहा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विश्वास एकता बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16 लोहाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 ॲनिमिया. तर पहा रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे ॲनिमिया हा रोग होतो. याचे मुख्य कारण असं आहे की पहा आहारामध्ये लोहाची कमतरता असणे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 लोहाच्या अभावामुळे ॲनिमिया हा रोग होतो.
प्रश्न क्रमांक 17. सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड विल्यम्स बेटिंग. तर पहा राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नामुळे सन 1829मध्ये लॉर्ड विल्यम्स बेटिंग यांनी सती प्रथा ही बंद केलेली होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18. भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 कृषी. तर पहा भारतामध्ये कृषी या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते. प्रश्न क्रमांक 19. मधुमेह हा आजार कोणत्या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 इन्सुलिन. तर इन्सुलिन या द्रवाच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो. तर मधुमेह म्हणजे काय? तर पहा आपले हे जे शरीर आहे तर आपल्या शरीराच्या स्वादुपिंडातून स्त्रवणाऱ्या इन्सुलिनचे प्रमाण कमी झाले की रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यालाच मधुमेह असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला कोण? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 इंदिरा गांधी. तर इंदिरा गांधी यांना पहा 1971मध्ये भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर ती इंदिरा गांधी या आहेत. प्रश्न क्रमांक 23. गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत देण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 5वी पंचवार्षिक योजना. तर पहा गरिबी हटाव ही जी घोषणा आहे तर ती पहा 5वी पंचवार्षिक योजना या योजनेच्या कालावधीमध्ये देण्यात आलेली होती. तर 5वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती होता? तर तो 1974 ते 1978 काय आहे 1974 ते 1978 हा 5वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. प्रश्न क्रमांक 24. प्राणी वर्गातील सर्वात मोठा संघ कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 संघ अर्थफोडा. तर पहा प्राणी वर्गातील सर्वात मोठा संघ हा कोणता आहे? तर अर्थफोडा हा संघ आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 25. हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू. तर पहा हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन हे सरोजिनी नायडू यांनी केलेले होते. प्रश्न क्रमांक 26. बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा तर बँक हा जो शब्द आहे तर तो पहा बेन्स काय आहे बेन्स या लॅटिन शब्दापासून तो आलेला आहे. प्रश्न क्रमांक 27. स्टीफन हॉकिंग यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 द रिमेन्स ऑफ द डे. तर स्टीफन हॉकिंग यांनी द रिमेन्स ऑफ द डे हे पुस्तक लिहिलेले नाही. तर हे जे 3 पुस्तक आहेत तर ते स्टीफन हॉकिंग यांनी लिहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 28. गंगेच्या त्रिभुज प्रदेशाला काय म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सुंदरबन. तर गंगेच्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॉक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 रबर माल उद्योग. तर पहा प्रामुख्याने टायर निर्मितीमध्ये रबराची ताकद वाढवण्यासाठी कार्बन ब्लॉक वापरला जातो. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 30. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड म्हणजेच फिमर कोणत्या भागात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मांडीत. तर मानवी शरीरातील सर्वात लांब हाड जे फिमर असते तर ते पहा मांडीत या भागामध्ये ते आढळते.